नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे। सर्वप्रथम नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 चे उद्घाटन करण्यात आले। या वर्षीची थीम आहे सर्वजन हिताय सर्वजन सुखाय, म्हणजेच सर्वांचे कल्याण आणि सर्वांचे सुख। पुढची महत्त्वाची बातमी, फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भारत भेटीदरम्यान भारत आणि फ्रान्स यांनी भारत-फ्रान्स इनोव्हेशन वर्ष 2026 लॉन्च केले आहे। तसंच महत्त्वपूर्ण खनिजांच्या सहकार्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। राज्यस्तरावरील अपडेट, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वांद्रे येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे पहिल्या मुंबई क्लायमेट वीक 2026 चे उद्घाटन केले। तसंच 20 फेब्रुवारी हा दिवस अरुणाचल प्रदेशचा राज्य स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो। 1987 मध्ये अरुणाचल प्रदेशला राज्याचा दर्जा मिळाला होता। केरळमधून एक महत्त्वाची बातमी, भरतीमुळे येणारा पूर म्हणजेच टायडल फ्लडिंग ही राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित करण्यात आली आहे। आता क्रीडा क्षेत्राकडे वळूया। एशियन इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये तेजस्वेन शंकरने हेप्टॅथलॉनमध्ये 5993 गुणांसह सुवर्ण पदक जिंकत नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे। पुढची बातमी, क्रिकेटपटू स्मृती मानधना हिला BBC इंडियन स्पोर्ट्स वुमेन ऑफ द इयर 2025 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। तसंच जम्मू आणि काश्मीरचा संघ तब्बल 66 वर्षांनंतर प्रथमच रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे। आता विज्ञान आणि पर्यावरण क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी। नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने 81,000 कोटी रुपयांच्या ग्रेट निकोबार प्रकल्पाला पर्यावरणीय अटींसह मंजुरी दिली आहे। आणि शेवटची बातमी, लक्षद्वीपमधील अगाती बेटांवर गॅलेथिया बालासुब्रमणियानी या खेकड्याच्या नवीन प्रजातीचा शोध लागला आहे। तर मित्रांनो, या होत्या आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी। अशाच स्पर्धा परीक्षा उपयुक्त अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले स्पर्धा परीक्षा ॲप नक्की डाउनलोड करा। धन्यवाद।